मुला मुलीनो, आज आपण आठवण करूया छत्रपती शिवाजी महाराजांची। छत्रपती शिवाजी महाराज की मुंह से जब हर हर महादेव की आवाज आती थी तब बुढ़े भी जवान हो जाते थे और जवान तो पहलवान हो जाते थे और पहलवान लाल मिट्टी का रंग मैदान में छोड़कर हाथों में तलवार लेकर अपनी जान भी न्यौछावर करने के लिए तैयार हो जाते थे। ओ छत्रपती शिवाजी महाराज। दूसरे व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ते म्हणतात, ज्यांच्या हातामध्ये पुस्तक त्यांचं सशक्त असतं मस्तक। ज्यांच्या हातामध्ये पुस्तक त्यांचं सशक्त असतं मस्तक। ज्यांचं सशक्त असतं मस्तक ते कधीच कुणापुढे होत नाही नतमस्तक। जो कधीच कुणापुढे होत नाही नतमस्तक, तो कधीच कुणाला होत नाही हस्तक। म्हणून हातामध्ये घ्या असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे असेही म्हणतात, चिमुकल्या मुलांनो, ज्यांच्याकडे असतं वाचन, ज्यांच्याकडे असतं वाचन, ज्यांच्याकडे असतं भाषण आणि ज्यांच्याकडे असते छान छान फॅशन, त्याला कधीच कमी पडत नाही राशन, असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि सावित्रीबाई फुले, आज त्यांची पुण्यतिथी आहे, त्यांच्याबद्दल मी 2-4 मिनिटं बोलतोय। मुलीनो, अगं सावित्रीबाई तर शाळेला जायच्या आणि ते दिवस खूप वाईट पोरांनो। तर गावची माणसं काय करायची, त्यांना असा खडा मारायची, त्यांच्या अंगावर चिकन टाकायची, शेणाचे गोळे टाकायचे। एकदा काय झालं, आपल्या सावित्रीबाई रडतच घरी आल्या आणि घरी रडत बसल्या आणि आपल्या नवऱ्याला शेठजीला म्हणाल्या, शेठजी अहो मी आता नाही जाणार मुलींना शिकवायला। अहो रस्त्याने जाताना माझ्या अंगावर कोण शेण टाकते, चिकन टाकते, कुणी मला खडे मारते, आता मी नाही जाणार त्यांना शिकवायला। महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले, सावित्री रस्त्याने जाताना तुला कुणी खडे मारताय का? अगं मारू दे त्याला खडे, लक्षात ठेव या मुली शिकल्या मोठ्या झाल्या, ज्याने तुला खडे मारले त्याला या मुली जोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत ग। अगं जा, शिकवते ना। असं म्हटल्यावर सावित्रीबाई पुन्हा शिकवायला जाऊ लागल्या बरं का रे। तर एक काय झालं, असंच पुन्हा काही दिवसानं त्या रस्त्यानं जात होते, तर रस्त्याच्या कडेनं अशा 5-25 बायका जमल्या। कोण रडतंय, कोण डोळ्यानं असं पत्रानं पाण्यानं डोळे पुसतंय आणि कोण म्हणा असं बायकांना हळूहळू पुसतंय। तर काय म्हणत होत्या, ते कुणाचा असेल ग, किती चांगला आहे ग, काय झालं असेल ग। तर हे काय होतं पोरांनो, नुकतंच जन्मलेलं एक छोटस बाळ, कोणीतरी त्याचा असा गळा चिरला होता आणि रस्त्याच्या कडेला ते उकिरड्यावर असं मरून पडलं होतं आणि गावच्या बायका अशा बघायला आल्या होत्या आणि सगळ्या बायका रडत होत्या, म्हणायच्या कुणाचं असेल, काय असेल, कोणी टाकलं असेल, काय टाकलं असेल। मग हे सावित्रीबाईला बघितलं आणि सावित्रीबाई घरी गेल्या तर त्यांचे महात्मा ज्योतिराव फुले त्यांना त्या शेठजी म्हणायच्या। त्या शेठजीला म्हणल्या, शेठजी आज मी वंगाळ चित्र बघितलं,
अहो उकिरड्यावर नुकतं जन्मलेलं एक लहान लेकरू, अहो कुणी निळतोय, कोणी असं त्याचा गाळा कापलेला पडतंय, कोण असेल असं काही असेल, कुणी केला असेल असा अन्याय, कुणी केला असेल जुलूम. तर महात्मा ज्योतिराव फुले फार शहाणा माणूस, फार हुशार माणूस. ते काय म्हणले, अगं सावू, ते बायकोला सावू म्हणायचे, अगं सावू, आपला समाज, आपल्या रूढी, आपला धर्म लय वंगाळ आहे बघ. अगं लहान लहान पुरीची लग्न करते ती, लहान लहान पुरीची लग्न करते ती. मग ह्या पुरी लहान आहे त्या तवाच विधवा होत्या त्या. तुम्हाला माहित आहे का पुरी लोक 6 महिन्याची विधवा, वर्षाची विधवा, 5 वर्षाची विधवा, 7 वर्षाच्या अशा विधवा त्यावेळेस असायच्या. मग लहानपणी त्यांचे नवरे मरायचे. अशा मुली मोठ्या झाल्या की मग त्याला कुणीतरी फसवायचं. मग कधी घरचा असेल, बाहेरचा असेल, पाहुण्या वेळातला असेल, शेजारचा असेल, एखादा उद्धटराव असेल, एखादा दुश्मन असेल, आणि मग त्या मुलीच्या पोटात बाळ राहिलं की मग आई वडील शत्रू व्हायचे. चुलता चुलती नीट बोलायची नाही, पाठचा भाऊ रागवायचा. मग ह्या पूर्ण त्यावेळेस काय वाटायचं, आता कुठंतरी जाऊन आपण जीव द्यावा. पण कुठं जीव द्यावा, जीवच द्यायचा नसायचा. आणि मग वाईट वाईट वेळ यायची. आई वडील दुश्मन व्हायचे, भाऊ दुश्मन व्हायचे, शेजारचे पाजारचे, आजा आजी नावं ठेवायची. पण त्या पुरीची काय चूक आहे. आणि मग त्या मुलीला असं कुठंतरी बाळाला जन्म दिला आहे की ते बाळ वाढवता येत नसायचं, समाज मान्यता देत नसायचा. आणि मग समाज नावं ठेवील म्हणून त्या आईनं ते लेकरू असं मारलं आणि उकिरड्यावर टाकलं. मग ज्योतिराव फुलेच एक धाडस करतात पूर्ण. ज्योतिराव फुलेंना महात्मा का म्हणतंय हे लक्षात घ्या, तुम्ही हुशार मुलं आहात. महात्मा फुल्यांनी एक टोकाचं धाडस करायचा निर्णय घेतला. ते म्हणले, अगं सावू, अशा पोरींचे आई वडील त्यांच्यावर रागावतात का? अशा मुलीची आई, आजी, मावशी, काकी, चुलती रागावते का? तर आपण असं करू, या पोरीनं काय हटकून केलेलं नसतं, चुकून हिच्याकडून काय तिचा पाय घसरलेला असेल, कुणीतरी तिला फसवलेला असेल, कुणी तिला गोड बोलून काय केलं असेल. आपण असं करूया, या मुलीचे आई वडील जरी तिच्याशी परक्यानं वागत असतील तर आपण एक धाडस करूया, या मुलीचे आई वडील आपणच बोलूया. काय म्हणते महात्मा फुले, या मुलीचे आई वडील आपण बनूया. सावू, मी एक घरावर बोर्डच लिहितो, घर त्यांचं मोठं होतं, म्हणलं मी घरावर बोर्डच लिहितो. अशा अडलेल्या, संकटात सापडलेल्या, दुर्दैवानं कचाट्यात सापडलेल्या मुलीनं जीव देऊ नका पोरीनो. तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही सावित्रीकडे या. मीच तुमचा पिता आहे, मी तुमचा वडील आहे, सावित्री तुमची माता आहे. आणि मग घरावरती बोर्ड लिहिला, मॅडम, मुलीनं काळं खात तोंड लपून तुम्ही कुठेतरी जगत असाल तर तुम्ही माझ्याकडे या. मी तुमचा वडील आहे, सावित्रीमाई तुमची माता होईल, ती तुमचं बाळंतपण करेल, त्या बाळाला आम्ही सांभाळू आणि तुम्ही खुशाल आपल्या घरी जा. आम्ही कसलीही वाच्यता करणार नाही, असं म्हणण्याचं नीती धैर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांना होतं. म्हणूनच त्यांना महात्मा म्हणतात. आणि अगं पोरीनो, शेवटची एक छोटी 2 मिनिटाची गोष्ट. आता जसा मध्यंतरी कोरोना आला होता कोरोना, तसं 1897चा काळ आहे. सगळीकडे असा प्लेग आलेला. प्लेग म्हणजे अशी काकात गाठ यायची, ताप यायचा फणफणून, आणि सकाळी गाठ आली की संध्याकाळी तर मरून जायचं. कुठं दवाखाना नाही काय. आणि त्याच्यातून मग कुठल्या तरी दवाखान्यात गेलं की थोडा इलाज व्हायचा. मग सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावानं ते तशीच त्या मुलीची डिलिव्हरी केली होती, तिचं नाव काशी. तर या काशीचं जे मूल होतं ते सावित्रीबाईनं मोठं केलं होतं, त्याला डॉक्टर केलं होतं. आणि डॉक्टर त्यावेळेस तिथं होता. तर मग सावित्रीबाईनं काय केलं, तर ज्याच्या घरात असा प्लेग आहे म्हटलं की घरची माणसं पळून जायची. असाच एक बौद्ध वस्तीमध्ये एक पांडुरंग गायकवाड नावाचं एक 5 वर्षाचं पोरग, त्याला प्लेग झालं, झोपडीत राहायचं. तर आई वडील गेले पळून, घरात कोणच नाही. मग ह्यानं पाणी नाही पिलंय, जेवण काय केलेलं नाही.
चडपडते रेपोळ्यात आणि हे सावित्रीमाईला कळालं. मग सावित्रीमाई म्हटली, अरे ते लेकराला आई नाही, वडील नाही, कुठे गेलेत घेऊन, मी त्याची आई आहे ना, मी घेईन ना काळजी. मग सावित्रीमाई गेल्या. पांडुरंग गायकवाड किती वर्षाचा? 5-6 वर्षाचा. त्याच्याकडे गेला. माईने त्याच्या तोंडावरून हात फिरवला, त्याला काहीतरी खायला दिलं, पाणी प्यायला दिलं आणि म्हणली, बाळा माझ्या बरोबर चल. कुठं? तर माझा पोरगा डॉक्टर आहे म्हणजे. यशवंत तुला दवाखान्यात घेऊन जाते. त्या पोराला चालाय ना कुठे येते. आणि सावित्रीमाईचं तर वय झालं. मग या सावित्रीमाईनं या बाळाला असं पाठीशी घेतलं आणि सावित्रीमाई चालत 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 गंजपेठेपासून साधारण वानवाडीपर्यंत पोलीस आहे तिथं त्यांच्या पोराचा दवाखाना होता यशवंतचा. तर दवाखान्यापर्यंत चालत आणलं. उन्हाचे दिवस हे मार्च महिन्यातले उन्हाचे दिवस होते. सावित्रीमाईनं पाटकोळी घेऊन हे लेकराला आणले. असं लेकराला डॉक्टर असे तपासायला लागले. तर सावित्रीमाई तिकडे थकून बसले. तर डॉक्टरच म्हणतात, आई का ग तू का थकून बसलेस? तुझा का चेहरा कोमेजलाय? तुझा का चेहरा सुकलाय? काय वाटतं तुला? नाही रे बाबा, मला बी जरा थोडं सांग, तू कायच लागलंय. हा, यशवंतराव जवळ जातात डॉक्टर. बघतात सावित्रीमाईला ताप आलाय. आई अगं तुलाच ताप आलाय की? मग असं पाहिलं तर काकेत गाठ आली. अगं आई तू असं प्लेगच्या पेशंटला असं खांद्यावर घेऊन येतेस, कडेला घेऊन येतेस, त्यांची काळजी घेते, त्याचे आई वडील काळजी घेत नाहीत पण तू काळजी घेतेस. मग तुला प्लेग झाला पण काळजी करू नकोस, मी आहे ना, मी तुला बरा करेन, काळजी करू नकोस. आई जरा धीराने घे, तू धीराची आहेस ना, सगळ्यांची काळजी घेते ना, सगळ्याला चांगलं सांगतेस ना. आता तू नीट व्हा, आता तू काळजी करू नकोस, मी तुला वाचवीन, मी पांडुरंगालाही वाचवीन, दुसऱ्या पेशंटला बी वाचवीन, पण तू धर धीर धर असं आईला म्हणत होते. पण पोरांनो सावित्रीमाईला जास्त झालं आणि 10 मार्च 1897 रोजी आपल्या सावित्रीमाई ज्यांनी शिक्षणाची मशाल संपूर्ण महाराष्ट्रात पेटवली, ती ज्ञानाची शिक्षणाची मशाल 10 मार्च 1897 रोजी दुसऱ्याची काळजी घेता घेता विझून गेली. या सावित्रीमाईला माझे कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. आणि यानंतर आता आपले कोळी सरांचे प्रयोग थांबतो.